नमस्कार. झी मराठी वाहिनीवरील सध्या एक मालिका खूपच लोकप्रिय ठरत आहे आणि ती मालिका म्हणजे तारिणी. या मालिकेमधील डॅशिंग आणि देखणा अभिनेता केदार सध्या खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, पडद्यावरचा हा रुबाबदार केदार खऱ्या आयुष्यात कोण आहे आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता? तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केदार म्हणजेच अभिनेता स्वराज नागरगोजे याच्या खऱ्या आयुष्याविषयीची रंजक करिअरबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पडद्यावर केदार बनून गाजणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव आहे स्वराज नागरगोजे. स्वराजचा जन्म 10 नोव्हेंबर 1997. सध्या तो 29 वर्षांचा आहे आणि मूळचा तो छत्रपती संभाजीनगरचा आहे. त्याने BSc पर्यंतचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. इंस्टाग्रामवरती सध्या त्याचे 28,000 एवढे फॉलोवर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडला तो 12 ते 15,000 रुपये चार्ज करतो. वळूयात स्वराजच्या अभिनय प्रवासाकडे. स्वराजला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ या हिंदी चित्रपटातून त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यातील त्याच्या कामाचं खूप कौतुकसुद्धा झालेलं आहे. त्यानंतर मराठी टेलिव्हिजन विश्वात त्याने पाऊल ठेवलं. तुझी माझी जमली जोडी, जन्नत, एक तस्वीर आणि लेक असावी तर अशी यांसारख्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये आणि प्रोजेक्टमधून त्याने आपल्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर आणले. आता तो झी मराठी वाहिनीवरील तारिणी या मालिकेत केदार ही मुख्य आणि तितकीच आव्हानात्मक भूमिका साकारत आहे. त्याची ही डॅशिंग आणि तितकीच समजूतदार भूमिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली आहे. एक साधा संभाजीनगरचा मुलगा ते झी मराठीचा लाडका स्टार. स्वराजचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला तारिणी मालिकेतील केदार म्हणजेच आपला स्वराज नागरगोजेचा अभिनय कसा वाटतो? त्याची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडते? जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.